चौथ्या टप्प्यातल्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात। यामध्ये एकूण 11 जागांपैकी 7 जागा या महाविकास आघाडीच्या येऊ शकतात असा अंदाज दिसतोय। आणि त्या अंदाजामागे कोणते तर्क आहेत याबद्दल आपण एक व्हिडिओ केलाय, तो आपण पाहू शकता। पण या 7 जागेमधूनही शरद पवार यांच्या तुतारीला किती ठिकाणी यश मिळू शकतं हाही प्रश्न नव्याने चर्चेत आहे। या प्रश्नाचा आपण जर अभ्यासू दृष्टिकोनातून थोडासा आढावा घेतला तर अशा 3 जागा दिसून येतात, ज्या 3 जागांवर शरद पवार यांची तुतारी वाजू शकते असं बोललं जातं। त्या नेमक्या कोणत्या 3 जागा आहेत आणि काय असणार आहे इथलं समीकरण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी अदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। आता या 3 जागा कोणत्या आहेत यामध्ये जर आपण पहिली जागा पाहिली तर यामध्ये येतं बीड लोकसभा मतदारसंघाचा एकूणच इतिहास आपण पाहिला तर इथे मुंडे घराण्याचं वर्चस्व दिसून आलंय। साहजिकच गोपीनाथराव मुंडे साहेबांनी इथे केलेलं काम आजही लोकांच्या मनात घर करून बसले। त्यांचा राजकीय वारसा चालवणारे तिघेही भावंड यंदा एकत्र आलेत। म्हणजे धनंजय मुंडे जे विरोधात होते ते आता महायुतीत सहभागी झाल्यामुळे पंकजाताई, प्रीतमताई आणि धनंजय मुंडे या तिघांची ताकद एक झाली। पण असं समीकरण असलं तरी शरद पवारांना सोडून गेलेले धनंजय मुंडेच आहेत हा दुसरा दृष्टिकोन त्यांना नकारात्मक गुण देणारा ठरतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो एक महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतो मराठवाड्यात, तो म्हणजे जरांगे फॅक्टर। आता जरांगे फॅक्टरचा जो एक प्रभाव आहे तो जालन्यामध्ये जास्त पाहायला मिळतोच, पण सोबतच बीडमध्येही तितका जास्त पाहायला मिळतो। बीडमध्ये जी काही मागच्या काळात समीकरणे झाली, सभा झाल्या किंवा त्यातून तयार होणारे ओबीसी आणि मराठा समाजाचा ध्रुवीकरण असेल, हे पाहता कुठेतरी बजरंग सोनवणे यांना यशाकडे नेणारं ठरतंय। त्यातली पुन्हा एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदी यांची जी काही लहर आपण गेल्या 2 निवडणुकांमध्ये पाहिली, ही लहर आता कुठेतरी कमी झाली आहे आणि एक निराशाचं वातावरण दिसून आलंय। म्हणजे मोदी नको किंवा संविधान वाचवण्यासाठी बदल पाहिजे ही एक संकल्पना महाविकास आघाडीने लोकांच्या मनात तयार केली आहे। ती पाहता बीडचं राजकारण हे महाविकास आघाडीच्या पारड्यात झुकणारं दिसतंय। यातला दुसरा मतदारसंघ घ्यायचा तो म्हणजे अहमदनगर। अहिल्यादेवीच्या नावाने ओळखले जाणाऱ्या या शहराला मोठा इतिहास लाभलाय। इथे राधाकृष्ण विखे पाटील यांचं पहिल्यापासून एक वर्चस्व राहिलंय, तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात यांचीही मजबूत पकड राहिली आहे। ज्या पद्धतीने राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्ष बदलले, नंतरच्या काळात सुजय विखे पाटील यांना निवडून दिल्यानंतरही मतदारसंघात खासदाराची जी निष्क्रियता दिसली आहे त्याबद्दलही अनेक वेळा चर्चा केली जाते। हाच मुद्दा केंद्रस्थानी येऊ शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे निलेश लंके यांची पारनेरच्या परिसरात मोठी क्रेज दिसून येते। एकूणच सोशल मीडियाचा जर आपण तपशील घेतला तर निलेश लंके प्रभावी ठरताना दिसत आहेत। अजित पवारांना सोडून शरद पवारांकडे परत आलेले आणि पवारांशी एकनिष्ठ राहिलेले निलेश लंके यांना लोकांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि पाठिंबा मिळत असल्याचं बोललं जातंय। आता यातला तिसरा मतदारसंघ घ्यायचा असेल तर तो म्हणजे शिरूर मतदारसंघाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण तिथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असे समीकरण आहे आणि या समीकरणात नेमकी कोणाची राष्ट्रवादी डाव मारणार याबद्दल अनेक ठिकाणी चर्चा केली जाते। यामध्ये आढळराव हे अजित पवार गटात आले आणि अजित पवार गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली, तर दुसरीकडे अमोल कोल्हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून प्रचार मोहिमेचा मुख्य चेहरा म्हणून पुढे आलेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडली ती अत्यंत प्रभावी ठरली। सोबतच विरोधी उमेदवाराकडून जे काही आरोप होते त्या सगळ्या आरोपांचे खंडन त्यांनी पुराव्यासहित आणि संदर्भासहित खोडून काढले आणि त्यांना उत्तर दिल्यामुळे त्यांची एक अभ्यासू राजकारणी म्हणूनही वेगळी ओळख तयार झाली आहे। सोबतच ज्या पद्धतीने त्यांनी संसदेत गेल्या 5 वर्षात मुद्दे मांडले, प्रश्न उपस्थित केले, ते पाहता त्यांच्याबद्दलचा एक सकारात्मक दृष्टिकोन सर्वसामान्य जनतेत पाहायला मिळाला आहे। सोबतच इथे रोहित पवार असतील, शरद पवार असतील, जयंत पाटील असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्यांची एक जी फौज होती तीही प्रभावी ठरली असल्याचं बोललं जातंय। शिरूरमध्ये आणखीन एक फॅक्टर लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे शिरूरचे जे विद्यमान आमदार आहेत अशोक पवार, हेही शरद पवार यांच्या सोबत आहेत आणि शिरूरमध्ये त्यांची मोठी ताकदही आहे। सोबतच कारखान्याशी जोडलेले जे शेतकरी आहेत त्यांचाही मोठा फायदा या निवडणुकीत त्यांना झाला असावा। म्हणजेच एकूण काय तर तिन्ही मतदारसंघात तुतारी वाजू शकते अशी चिन्ह दिसत असल्याची चर्चा आहे। याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।